डॉक्टर तुम्ही आलात. आय एम सो सॉरी. काल जे काय झालं ना ते खरंच व्हायला नको होतं. मी कालपासून विचार करून करून फक्त अस्वस्थ झालीये. मला माहितीये तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. हवं तर अमरच्या वतीनं मी तुमची माफी मागते. मी खरंच सांगते त्यांनाही खूप पश्चाताप झालाय हो या सगळ्याचा. अहो आता पश्चाताप होऊन काय उपयोग? त्यांनी माझ्या चरित्र्यावरती संशय घेतलाय, माझ्यावरती नको नको त्या वाईट आरोप केलेत. गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात माहितीये ना. माझ्या क्लिनिकमध्ये कितीतरी लेडीज पेशंट येतात, त्यांच्याकडे मान वर करून बघायची माझी हिंमत होत नाही. आणि तुमचे मिस्टर माझी मलाच लाज वाटतेय. तुम्हाला खरं सांगू का, ते मला बोलले, मला वाईट वाटतंय. पण याही पेक्षा त्यांनी तुमच्यावरती संशय घेतला याचं जास्त वाईट वाटतंय. मला रात्रभर झोप नाहीये. नेमकं काय चुकलं तुमचं आणि माझं याचाच विचार करतोय मी. असो, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला येतो मी. डॉक्टर प्लीज थांबा ना. मला खरंच तुमच्याशी खूप बोलायचंय हो. या सगळ्यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही स्वतःला का दोष देताय? असा कसा दोष देऊ नको स्वतःला. अहो मी तुम्हाला चांगली मैत्रीण समजतो. मैत्रीण या नात्याने मी तुम्हाला मदत करतो. पण लोक एवढा मैत्री या शब्दाचा चुकीचा अर्थ का काढतात? मला खूप त्रास होतो, सहन होत नाहीये. जग इतका का वाईट विचार करतं? प्रत्येक नात्याचा यांना चुकीचाच का अर्थ काढायचा असतो? मला माहितीये या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास झालाय. पण मी खरंच सांगते, अमरला अमरची चूक कळलीये. त्यांनी माफी सुद्धा मागितलीये. डॉक्टर, जसे तुम्ही मला तुमच्या जवळची, सगळ्यात जवळची चांगली मैत्रीण समजताना, अगदी तसंच मी सुद्धा तुम्हाला माझ्या जवळचा सगळ्यात चांगला मित्र समजते. मला आपली मैत्री गमवायची नाहीये हो. एक चांगला माणूस म्हणून, एक चांगला मित्र म्हणून तुम्ही मला आवडता. माझ्या आयुष्यभरासाठी, माझ्या सुख दुःखात मला तुम्ही कायम हवे आहात. आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले. एक शेवटचं मागतेय, माझ्यासाठी, आपल्या मैत्रीसाठी अमरला एकदा माफ कराल प्लीज? बर ठीक आहे, केलं माफ. पण फक्त आपल्या मैत्रीसाठी. हा, थँक्यू सो मच डॉक्टर. बाबू, आपल्या गावची जत्रा केव्हा आहे र? मला चांगलं लुगडं पाहिजेत, आधीच सांगून ठेवत्या, नाही तर परत म्हणतील सांगितलं नाही म्हणून. अगाय हनुमान जयंतीला आहे, लांब आहे अजून. एवढी काय काय लुगडे घ्यायची? नाहीतर तुला हलक्या भाराचा नाहीस का सांगितलं सांगायला एखादी गोष्ट करायला? कुठे आहे तुमची मास्तरीन? आज बघतोच तिच्याकडं. अगोदर आतल्यांच्याकडे बघतो, मग तिच्याकडे बघतो. अरे तुला एखादी गोष्ट सांगितली तर तू वरचानं घेतोयस. काय झालं मामी मला सांगा, मी घेतो. कोण जावाय का तुझं? होतंय का तुझ्याच्यानं? आलाय मोठा, मला घेतोय. हौसाला ऑनलाईन सांच्याला त्याला नाही, अशी गत आहे तुझी. आणि तू काय रे मला घेणार? राहिलं मी प्रेमाने विचारत होतो, पण आता तुम्हालाच नको, त्याला मी काय करणार? मंगल, दाजी आल्यात, वाईच्या टाक, पाणी बी आण लवकर. बाबू, हे काय चाललंय रे तुमचं? मी काय ऐकतोय? ध्यान कुठे आहे तुमचं? काय झालं दाजी? आता मलाच विचार काय झालंय म्हणून. काय चाललंय रे ते डिंपलचं? मी काय ऐकतोय? काय ऐकले? डिंपल आणि डॉक्टर. बासला दादा, यापुढे एक शब्द बी ऐकून घेणार नाही. जरा जिबाला आवर घाला. आलायत तर पाहुणचार घ्या आणि निघायत ना. बाबू, सांग तुझ्या बायकोला, त्या घरचा जावाय आहे मी, असा आवाज चढून बोललेला मला चालणार नाही. तर आलाय मोठा जावाय, कशात ना बसत आणि कोंबडी नाचती तमाशात. तुला काय रे देणं घेणं आहे माझ्या नातीचं? मामी, त्या घरचा जावाय आहे मी.
त्या घरची इज्जत गेली तर माझी पण इज्जत जाईल, म्हणून काळजीपोटी बोलतोय मी. तुम्हाला कोणी सांगितलं तिची काळजी करायला? तिचा आईबाप मस्त खमका आहे तिचा विचार करायला. आणि तुम्हाला कोणी सांगितलं माझी लेक इज्जत घालवणार आहे म्हणून? वंदीनं सगळं सांगितलंय मला. तिनं तर पकडलं बी होतं डॉक्टरला डिंपलला. लाला दादा तोंड आवरा, शेवटचं सांगते हा, नाहीतर मी इसरून जाईन तुम्ही या घरचा जावाई आहे म्हणून. अरे नाना तुला कायच करायचं नाही. तुला फक्त एकदाच माझ्या संघ मंजूच्या जमिनीचं गिऱ्हाईक बनून यायचं आहे. बाकी पुढचं मी बघून घेतो सगळं. अरे पण असं खोटे गिऱ्हाईक कशाला बनवू मी, आणि त्यानं काय होणार आहे? एका माणसाचा खोटा चेहरा उघडा पडणार आहे. म्हणजे नक्की मॅटर काय आहे? मला एका माणसावर संशय आहे. त्याचा खरा चेहरा मला लोकांसमोर आणायचा आहे. तो कोण आहे, त्याचा काय मॅटर आहे हे मी तुला आता नाही सांगू शकत, पण तुला एवढं नक्की सांगतो, तू जर मला मदत केलीस ना तर एक लय मोठी चुकीची गोष्ट घडण्यापासून वाचणार आहे बघ. आणि यात आपल्या गावचं बी भलं होईल. हे काय बन असू दे, नक्की जोपर्यंत मला हे भानगड समजत नाही तोपर्यंत मी हे काय भानगडीत पडणार नाही. जर उद्या माझ्या अंगाशी आलं तर? अरे नाही आहे ना, तुझा माझ्यावर विश्वास नाही वय. अरे तुला फक्त एकदाच माझ्या संग यायचं आहे, बाकीचं मी पुढचं बघून घेतो सगळं. तू मित्र म्हणतोस ना मला, मित्र मित्र म्हणायचं आणि वेळ आल्यावर असं पळून जायचं वय. अरे तुझं यात काय बी नुकसान होणार नाही. मी तुला शब्द देतो, एवढं कर माझ्यासाठी. ठीक आहे, पण एकदाच. सारखं सारखं खोटं गिऱ्हाईक बनून याला मला जमणार नाही बघ. ठीक आहे. अरे चालतंय की, तू म्हणशील तसं. चाल माझ्या संग. मंगल काय चाललंय? किती रागवलीस? अशी भांडी आपटून काय होणार आहे का? दाजी गेलं नाही इकडनं. मला तर त्यांच्यापेक्षा तुमचाच राग यायला लागलाय. अजून किती दिवस असं मुस्क बांधल्यागत ग बसणार आहे व? तुम्ही तुमच्या बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला काय बोलत नाही ना, म्हणून ही घडतंय समज. तुमची बहिणी येऊन नको नको ती बोलून गेली, तवा बी मुगिळून ग बसलात तुम्ही. लाला दादा आले तवा बी ग बसलात. बाप म्हणायचा कोण म्हणायचं तुम्हाला? मी म्हणते तुमचं तसं खवळत नाही व. भांडी काय फुकट आल्या ती होय ग? ते आपटायला काय झालं ग तुला भांडी आपटायला? जसं काय तुम्हाला माहितच नाही. मला सगळं माहितीये, म्हणून काय भांडी तोडतीयस होय माझी? माझ्या लग्नात आलेली आहेत ती भांडी. त्याला जर काय झालं ना तर माझ्यासारखे वाईट नाही. तुला सांगून ठेवते बघ बाबू, तू बी सांग र तिला. भांड्याच घेऊन बसा तुम्ही. माझ्या लेकीबद्दल काय पडलं नाही कुणाला. आधीच तिचं साखरपुडा होऊन लगीन मोडले, आता काय कारण नसतं ना त्या डॉक्टर सोबत नाव जोडून तिचं नाव खराब करणं चाललंय. अशाने कोण करेल तिच्याशी लगीन? अगं मस्त मी 1000 पोरांची लाईन लावल त्या वाड्या मोर. तू कशाला काळजी करतीयस? एक तर पोरांना पोरी मिळणार लगीन करायला. पाक गावातल्या पोरांना 40 वर्ष वय झाली तरी त्यांची लग्न होईना. पोरींसाठी नुसतं तुला मला चाललंय, आणि तू कशाला पोरीच्या लग्नाची काळजी करतेस का? बरं, म्या म्हणती होईल तिचं लगीन, पण म्हणून काय मी तिची बदनामी ऐकून घेऊ वय? तू कशाला ऐकून घेतीयस? तिकडे कानात बोळ घालून बस जास की तिकडे. पण माझी भांडी कशाला आपटतेस? मी मस्त आज त्याची कान उघडणी केली. त्याची काय हिंमत होईल माझ्या नातीला वाईट वांगाळ बोलायची? आणि तुला चांगलं माहितीये मी वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगली आहे. वय ना, मग हा वाईटपणा ना तुमच्या लेकी बाबत दाखवा. त्याच करत बसल्यात ही समद गावभर. तिला पण येऊ दे की, तिची बी अक्कल कावा कावा शेण खायला गेल्यागत करतीया. नवऱ्या परस बायको मोठी आणि मुसाळ घेऊन लागते पाठी. बाबू तू दे रे फोन लावून, मी बघतेस तिच्याकडे. सांगा सांगा, आता मी काय ऐकून घेणार नाही. आता वंदी अक्कानी काय बोलू देच. या हाय तर मी हाय. अरे संजू, ये ना ये. या ना आद्या. अरे काय पेशंटला घेऊन आलास का? बसा. पेशंट नाही डॉक्टर, गिऱ्हाईक आहे. ही ना मंजूची जमीन विकत घेणार आहे. गावातली लोक काय तुम्हाला जमीन घेऊन देणार नाही, म्हणून मी दुसरं गिऱ्हाईक शोधलं. पण मंजुळाला माहिती का या गिऱ्हाईकाबद्दल? नाही अजून, म्हणून तर मंजूकडे त्यांची भेट करून द्यायला निघालो होतो. अरे पण यांना माहिती का ती जमीन अपशकुनी येते? असं गावातले लोक म्हणतात डॉक्टर. अपशकुनी वगैरे काही नसतं.
त्यांना माहित आहेत. अरे हो, माझाही विश्वास नाहीये या गोष्टींवर. पण आपण जमीन बघून आल्यानंतर माझा अपघात झाला होता. तुम्ही जमीन पाहिली आहे का? बघितल्याशिवाय कशी घेणार डॉक्टर? ते बघून आलेत आणि बघा त्यांना काहीच नाही झालं. संजू, अरे तूच बोलतोयस, त्यांनाही बोलू दे. मी काय बोलणार? एवढा शिकलेलो आहे मी, अशा गोष्टीवर विश्वास का ठेवू? मला ती जमीन आवडली आणि ती मी घेतोय. एक मिनिट डॉक्टर. हॅलो. संजू, नाही चांगलं आहे हे सगळं, पण मला नाही वाटत मंजुळा ही जमीन विकायला तयार होईल. का नाही होणार? मी आहे की, मी बघतो काय करायचं ते. चला येऊ का? एवढ्या रातचं कुठं गेले असतील डॉक्टर? मला तर सांगितलं बी नाही काय काम आहे. एवढ्या रातचं नक्की काय काम असणार आहे डॉक्टरांचं? एवढ्या रात्री कोण आला असं? या ना डॉक्टर. एवढ्या रात्री गरीबाच्या घरी येणं केलं? बस. नाही नको, माझं एक काम होतं तुझ्याकडे. ऍक्च्युली मला तुझी मदत हवी होती. कसली मदत? मी तुला इथे नाही सांगू शकत, तुला माझ्यावर बाहेर यावं लागेल. नाही, मला मान्य आहे एवढी रात्र झाली, मी उगाच तुला त्रास देतोय. त्रासाचं काय नाही डॉक्टर, पण असं कोणतं काम आहे जे तुम्ही मला हिथं नाही सांगू शकत? अरे, मंजुळाची जमीन अपशकुनी नाहीये ते मला बी माहित आहे. आणि ही अफवा कोणी पसरवली हे मला कळालंय. काय? हो, ऍक्च्युली त्या माणसाला एका ठिकाणी भेटायला बोलवलंय. त्याला मंजुळाला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळायचे होते, पण तो मंजुळापर्यंत पोहोचण्याआधीच मी त्याच्यापर्यंत पोहोचलोय. तू गावातल्या लोकांना ओळखतोस, म्हटलं तुलाही बरोबर घेऊन जावं. ठीक आहे डॉक्टर, चला. मी मंजूला बी फोन करतोय. नाही, नको, त्यांना नको. आधी आपण त्यांना भेटूयात, सोक्षमोक्ष लावूया आणि मग मंजुळाला सांगूयात. ठीक आहे, मी शर्ट घालतो. डॉक्टर, मी आलो, एक मिनिट. का रे? आलो आलो. संजू एवढा वेळ का लावतोय? मंजूला फोन तर करायला गेला नसेल ना? चला डॉक्टर. संजू, बराच वेळ लावलास. मंजुळाला फोन करायला गेला होतास का? नाही डॉक्टर, घड्याळ विसरलो होतो. आणि आपलं आता मगाशीच ठरलं ना की त्या माणसाला पकडल्याशिवाय फोन नाही करायचा म्हणून. अरे हो, विसरलोच. डॉक्टर, तो माणूस नक्की येणार आहे तिथं? नाही म्हणजे मला उद्या नागपूरला निघायचं आहे. तिकडे जायच्या आधी हे सगळं क्लिअर झालं तर बरं होईल. नागपूरला? होय. चल, आजच तुझं काम करून टाकतो. काय? म्हणजे आजच त्या माणसाला पकडूयात. चल.
इथं जे काही घडतंय ते मंजूला सांगायला पुरावा पाहिजे. डॉक्टरवर विश्वास ठेवून चालणार नाही. डॉक्टर इथं तर कोणच दिसत नाही. कुठे आहे तो माणूस? अरे संजू, कसली काही झाली तुला? येईल तू इतक्यात. मंजुळाच्या मनात माझ्याबद्दलचा संशय तूच निर्माण केलास ना? हे काय बोलताय तुम्ही डॉक्टर? मी का संशय निर्माण करू? ते तुलाच माहिती. खर तर तुझ्या मनात माझ्याबद्दलचा जो संशय तो दूर करण्यासाठी मी तुला इथे बोलवलंय. पण तू म्हणतोय ते बरोबर आहे. मंजुळाची जमीन अपशकुनी आहे. यावर गावातल्या लोकांचा विश्वास बसण्यासाठी मी स्वतःहून माझा मुद्दाम ऍक्सिडेंट केला. हे तूच मंजुळाला सांगितलं ना? हो, कारण मला माहित होतं तुम्ही खोटारडे आहात. बर, मी मुद्दाम माझा ऍक्सिडेंट केला म्हणून मी खोटारडा, आणि तू खोटं गिराईक आणलंस. मग तू कोण? हे तुम्हाला कोणी सांगितलं मी खोटं गिराईक आणलं म्हणून? असू दे संजू, पण ते खोटं गिराईक आणणं तुला खूप महागात पडणार आहे, हे कळतंय का? माझं माहित नाही डॉक्टर, पण तुम्हाला हे सगळं लय महागात पडणार आहे हे नक्की. मला तुमचा खोटारडेपणा मंजू आणि गावाच्या पुढे आणायचा होता म्हणून मी हे सगळं केलं, आणि आता तर तुम्हीच कबूल केलंय सगळं. या म्हातारीला खरंच दिसत नाही की न दिसायचं नाटक करतेय? मला काहीही करून हे शोधून काढायलाच हवं. काल रात्री खरंच म्हातारीने मला बघितलं तर नसेल ना? नाही नाही, पण बघितलं असतं तर तिने आरडाओरडा केला असता. कदाचित घाबरून तिने आरडाओरडा केला नसेल. म्हातारी हुशार आहे. तिला माहितीये कधी बोलायचं आणि कधी नाही ते. मागच्या वेळी सगळ्यांनी तिला वेड्यात काढलं होतं, पण यावेळी ती पोलिसांची तरी वाट बघत नसेल ना? काहीच कळत नाहीये. जोपर्यंत तिला खरंच दिसत नाही यावर माझा विश्वास बसत नाही, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आता कळेल मला या म्हातारीला खरंच दिसतंय की नाही. थंडीत बी जापणायला उन्हाला पडायला लवकर काय होतंय कुणास ठाऊक. ते किरडी ठासाळले त्या उन्हाची. काठीला न अडकता गेली म्हणजे म्हातारीला नक्कीच दिसतंय. डॉक्टर डॉक्टर हाँ? का खो गए? नाही काय नाही, हे आवरून घे तू लवकर. डॉक्टर बाद में करती हूँ ना. टोने ना अंगणात सगळं विटान बांबूंची घाण केली, ते आवरायला जायचंय मला. सिंपल, ते सगळं नंतर कर, आधी मी जे सांगतोय ते कर. करते, नुसते काम सांगते. डॉक्टर 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 झोपला का काय?
डॉक्टर मंजू दीदी आली आहे. या ना, या बस. नाही राहू दे. सॉरी या, ते जरा एका पेशंटच्या केसच्या विचारात होतो, त्यामुळे लक्ष नाही लागलं. मग झाली तुमच्या जमिनीची डील? डील? कसलं डील? डील साठी संजू भेटायला हवा ना. काल रात्रीपासून तो गायब आहे. काय मंजू दीदी, तुझ्या जमिनीचा व्यवहार होत असताना त्याच्याशी जोडलेली माणसंच कसं काय गायब होतात? नक्कीच काहीतरी भानगड आहे बघ. डिंपल, काही बोलतेस का तू? आता तूही गावातल्या लोकांसारखं असं म्हणणार आहेस मंजुळाची जमीन अपशकुनी आहे? तुम्ही नका तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. मला सांगा, संजू गायब झालाय म्हणजे नक्की कुठे गेलाय? हो तेच तर कळत नाहीये मला. काल रात्री मी त्याला भेटायला गेले होते तेव्हा तो तिथे नव्हता. मग मी त्याला फोन ट्राय केले, तो फोनही उचलत नाहीये. आणि आज सकाळी त्याला भेटायला गेले होते तर त्याच्या घराला पुन्हा लॉकच होतं. अहो मग परत एकदा फोन करून बघायचा ना. तुम्हाला वाटतं का मी ट्राय केला नसेल? मी खूप फोन ट्राय केले पण तो उचलतच नाहीये. आणि आता त्याचा फोन बंद येतोय. डॉक्टर, मला ना त्याची खूप काळजी वाटते हो. हे पहा, तुम्ही काळजी करू नका. संजू नागपूरला जाणार होता, कदाचित तिकडेच गेला असेल. हो, नागपूरला जाणार होता, मग सांगून जायचं ना. एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं त्याला नागपूरला जायचं होतं ते? म्हातारी इथे का बसलीये? तिला सगळं माहित तर नाहीये ना? अजय, हे अजय, हे अजय, कुठं गेलीस अजय? अजय, हाय हाय, इथं आहे मी. आलो आलो. अजय आली. आलो. अजय गावला बघ मोबाईल. टोन्या, हा, आता मोबाईल जर परत हरवलास ना तर तुझ्या नरडीचा घोटच गेल बघ मी. आयो नग, थांब, तो मोबाईल आहे का नाही तुझ्याकडेच ठेव. थांब, ठीक आहे ठीक आहे. अरे हे गाणं कसं काय लागलं? बंद कर हे मोबाईल. थांब करतो. अगं अजय, हे गाणं बंदच होईना झालंय. जाऊन देत, आपण दोघं नाचत नाचत घरात जाऊ. चल. नाचत नाचत घरात जायला काय माझ्या लग्नाची वरात निघाली होय? बरं नाचत नाचत राहून दे, पण चालत चालत तरी चल. अगं लय गार लागते बघ, आणि डास बी लय चावते ती. चल लवकर. कसलं रे गडी तू? एवढं तुला थंडी सण होय ना वय? काय तुझी बॉडी, अरे खाणं बोकडाचं आणि अंग लाकडाचं. चल. हा चल 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 चल. विठ्ठल, बरं झालं तू आलास. अरे माझा मोबाईलच सापडत नाहीये. तो काही करून सापडला पाहिजे. तो इतर कोणाच्या हाती लागला तर माझी वाट लागेल. मी कायमचा तुरुंगात जाईल. अरे त्याचं काय झालंय, मी संजूचा खून केलाय आणि त्याला आपल्या वाड्याच्या पाठीमागे पुरलाय. त्याला पुरताना माझ्या खिशात मोबाईल होता, पण तिथून खाली पडलाय की माझ्या रूम मध्ये मी कुठे ठेवलं हेच आठवत नाहीये मला.
काही करून सापडला पाहिजे. तो पोलिसांना तर सापडणार नाही ना. विठ्ठल, तुला अशुभाची चावल कळते. मला सांग ना, मी या सगळ्या प्रकरणातून सही सलामत तर बाहेर सुटेल ना? विठ्ठल, अरे तू हसतोयस का? मी संजूच्या खुनाच्या प्रकरणात अडकणार तर नाही ना? विठ्ठल, विठ्ठल, हा हसून का गेला माझ्यावर? मी संजूच्या खुनात अडकणार, पोलीस मला पकडणार, असं तर सुचवायचं नाही ना याला. नाही, मला काही करून मोबाईल शोधलाच पाहिजे. कुठे असेल? संजूला ज्या ठिकाणी पुरलाय तिथं पाहिलं तिथेही नाहीये. माझ्या रूम मध्येही शोधलं तिथेही नाहीये. माझ्या क्लिनिक मध्ये पण. डॉक्टर, एवढ्या रातचं काय हुडकताय दवाखान्यात? तू इथे काय करतेस? मी पण हेच विचारते की एवढ्या रातचं तुम्ही इथं काय करताय? तू मला प्रश्न विचारणारे तू आहेस कोण? हा दवाखाना माझा आहे. मी इथे कधी यायचं कधी नाही हे सगळं मी ठरवेल. आणि तू माझ्याकडे कामाला, मी तुझ्याकडे कामाला नाही. त्यामुळे तू मला प्रश्न नाही विचारायचे. हा, मग एवढं चिडायला काय झालं तुम्हाला? तुम्हाला मदत करता येईल म्हणून बोलते मी. मी तुला मागितली मदत नाही ना? मग काय चाललंय सगळं? कारण तुमच्या दवाखान्यात मी काम करते. मला माहित असतं कुठली वस्तू कुठं ठेवली आहे. आणि मला माहित आहे तुम्ही काहीतरी महत्वाचीच वस्तू शोधताय. जी नाही सापडली तर त्यानं तुम्ही गोत्यात या. बरोबर ना? कळतंय ना तुला? मग का डिस्टर्ब करतेस मला? जा, जाऊन झोप. म्हणजे तुम्ही मला सांगणार नाही तर तुम्ही काय हुडकताय? तुमचं ना असंच असतं, कधी काहीच सांगत नाही आणि मग अंगाशी आलं की मग म्हणता डिंपल तू हुशार आहेस, तूच मला यातनं बाहेर काढू शकतीस, असं म्हणून मग मागं लागता. ए, तू उपकार नाही करत माझ्यावर, त्या बदल्यात पैसे घेतेस माझ्याकडून. त्यामुळे फालतू प्रश्न बंद करा. जा, जाऊन झोप. नाहीतर अय्यो, कोणाचा मोबाईल आहे हो? तुमचा तर नाही दिसत आहे. मंजू, कुठे चाललीस? बस, तुला सोडतो. नाही, नको, मी जाईन. चालत? माझी सायकल असतं ना. चल बस लवकर, सोडतो तुला. नामू, तुला एकदा सांगितलं ना मी जाईन म्हणून. कळत नाही का तुला? मला नाही तुझ्या बरोबर यायचं. बरं राहिलं, नको येऊस. पण एवढं चिडायला काय झालं? हे बघ, जास्त चिडणं तब्येतीसाठी चांगलं नसतं. मी आपण बारका असताना लय चिडायचं. तेव्हा माझी आई म्हणायची, माणूस जास्त रागावला, जास्त चिडला तर त्याचं रक्त आहे ना आतल्या आत जळतो आणि मग तो काळा पडतो. मी आपण काळा पडलो, तू बी काळा पडशील. पडू दे, काळी पडू दे, नाही तर मरू दे. काय करायचंय तुला? मला ना जगायचाच कंटाळा आलाय. या गोऱ्या रंगामुळेच माझ्या आयुष्याचं वाटोळ झालंय, माती झालीये. तुला अजून काय बोलायचंय का? नाही ना? मग जा ना. मी फक्त तुला हसवायसाठी बोललो होतो. कोणी सांगितलं तुला हसवायला? मी बोलले का तुला हसव म्हणून? नाही ना? मग कशासाठी हे सगळं करतोय? हे बघ नामू, माझं आधीच डोकं फिरले, तू अजून फिरू नकोसा. तुला एकदा सांगितलं नाही जा म्हणून. जा बरं, निघ रे. जातो. काय चाललंय माझं? आम्ही वेड्यासारखं वागतीये. उगाचच नामूवरती भडकले. बिचारा सायकलवर सोडतो एवढंच तर बोलला होता. मी पण ना कोणाचा राग कोणावरही काढते.
टोन्या, अरे टोन्या, काय गाजे मला कशाला हाका मारतीयास? अरे माझं एक काम कर की. मी नाही, मला अभ्यास आहे. तुला 5 रुपये देते. 5 रुपये? झाला माझा अभ्यास. काय काम आहे तुझं, सांग लवकर. अरे पोलीस स्टेशनला जा आणि त्यांना निरोप दे म्हणून माझं एक काम आहे तुमच्याकडे. अजय, तुम्हाला तर नाही ना जाणार पोलीस स्टेशनात? अरे तू काय खून केलास होय तुला पोलिसात द्यायला? तुझा काय भरोसा नाही. आता अशी म्हणतीयास आणि नंतर ना मी तुला त्रास दिला मला पोलीस स्टेशनात भरती करशील. नाही, मी नाही, मला खेळायला जायचे. तर मुडद्या टोन्या तू तेवढंच काम कर. नाही, मी जातो खेळायला. मी गेलो. जेव्हा बघावं तेव्हा खेळातच पुरलाय तुला. दुसरं काही येतं का तुला? अरे त्याला एक काम ऐकायला नको. आईजीच्या जीवावर बायजी उदार. मी बघतेच कसं जात नाही ते पोलीस स्टेशनला. शुभंकर, अरे क्लासची वेळ झालीये. क्लासमध्ये बसायचं सोडून कुठे निघालास तू? पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला? होय. कशासाठी? तुला काय खोटं खोटं चोर पोलीस खायचंय का? मी काय आता बार काय वय खोटं खोटं तर चोर पोलीस खायला? मी आता मोठा झालोय. मी खऱ्या पोलीस स्टेशनला निघालोय, खऱ्या पोलिसांकडे. का? कशासाठी? ते आजीने त्यासनी भेटायला बोलावलंय. मला वाटतं त्यांना परत वेडेपणाचा झटका आला असणार. अहो डॉक्टर, काय बोलताय तुम्ही हे? आणि परत वेडेपणाचा झटका म्हणजे? परत म्हणजे मागे एकदा त्यांना येऊन गेला होता, तेव्हाही काहीतरी बडबड करायच्या, असंबंध बरळायच्या. मला वाटलं माझ्या उपचाराने बऱ्या होतील, पण कसलं काय, त्यांचा आजार खूपच वाढत गेला. हे जर का असंच वाढत गेलं तर प्रकरण हाताबाहेर जाईल. बरं करणं खूप अवघड होईल त्यांना. हो, पण आजी आत्ताच का अशी विचित्रासारखं वागतीये? मलाही माहिती नाही, पण आपल्या वाड्याच्या पाठीमागे कोणीतरी काहीतरी पुरून ठेवलं आणि मला ते पोलिसांना सांगायचं असं बडबड करतात. आता मला एक सांगा, त्यांना दिसतंय का तरी? नाही दिसत. पण तरीही स्वतःच्या डोळ्यांनी बघितले असल्यासारखं वाड्याच्या पाठीमागे कोणीतरी काहीतरी पुरून ठेवलं असं बडबड करत असतात. मला वाटतं त्यांना भास होतोय, खूप मोठ्या प्रमाणात भास होतोय. या वाड्यातल्या लोकांची, वाड्यातल्याच काय गावातल्या सगळ्या लोकांची तुम्हाला किती काळजी असते. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी करते काहीतरी. हा शुभंकर, जा बाळा, क्लासमध्ये जाऊन बस. आणि पोलीस स्टेशन? पोलीस स्टेशनचं राहू दे, मी आहे ना, मी बघते. जा. होय, जातो. डॉक्टर, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी सर्वाजीशी बोलते. माझ्या हातचा चहा बी प्यायला तुम्ही. तुम्हाला थंडी वाजते म्हणून चादर बी घातली चांगली. आत्या, अव तुम्हाला डिंपलचं लगेच बघायचं आहे. अजून टोन्याला चांगलं शिकून सावरून मोठं झालेलं बघायचं होतं ना. अरे देवा, काय झालं सरूला? अगं तू गप की ग. तिथं मंगलवहिनीची बघ काय हालत झाली. जाऊन तिला सावर जरा जा. उठा की बघा की माझ्याकडे. आम्हाला असं कसं बोरक करून गेलं. मला सारखं म्हणायच्या, मी काय लगेच मरणार नाही, लगेच मरणार नाही. आता मला बोरक करून गेल्या. आत्या, सरे अशी कशी गेली ग सरे? दिसत
दिसत नव्हतं तरी गावात कोण कुठं कसं गेलं अगदी बरोबर सांगायचीस की ग. आणि एवढ्या लांब जाताना मला काहीच कसं सांगून नाही गेलीस सरे. चला आत्या, अहो तुम्ही तरी सांगा की त्याला उठायला. तुमचं ऐकतेला त्या सांगा की त्याला. सरे सरे उठ की ग उठ. बघ तुझ्या लेकाकडे बघ, सुकून गेलंय पोरग. अगं नातीकडं बघ, नातवाकडं बघ, सगळी तोंड पाडून बाहेर बसली ती सरे. आहे अगं माझं नाही कधी ऐकलंय. अगं त्याचं ना त्याच तरी ऐक ना. अगं तुझ्याशिवाय कसं जगू मी. तुझ्या पदराखाली जगायची सवय झाली होती ना. आहे अगं उठ ना. बाबू सावर की आता स्वतःला. म्हातारं माणूस आणि पिकलं पण सारखंच की असतं. कधी गळून पडेल ते नाही सांगता येत. आणि हे बघ आता रडून म्हातारी काय परत येते वर. सर्वांची इतक्यात जातील असं वाटलं नव्हतं. चालता बोलता गेल्या आत्या लय चांगल्या होत्या. कुणाला त्रास नाही दिला आत्यांनी. लगा आता पुढचं बघावं लागेल. मी कापड अगरबत्ती आणि मडकं घेऊन येतो. तू लोकांनी घेऊन तिरडी बांधून ठेव. व्हायला का नाम्या हे यातलं काय मला जमल असं वाटत नाही बघ. लका म्हातारी खोचक होती पण ती सवय झाली लगा. डॉक्टर काय झालं एवढी गर्दी का झाली. अहो डॉक्टर आपली सर्व आजी आपल्याला सोडून गेली. काय झालं अचानक अशा कशा. तुम्ही चेक केलं का त्यांना. माहित नाही डॉक्टर, तुम्हीच एकदा चेक करून बघा ना. हो कोण गेलं का. आमची सुरुवात गेली. अगं गप्पा मी जिथे आहे. आत्या तुम्ही जिथे आहे. आत्या तुम्ही चला बघू बाहेर. तुम्हाला माहित नाही काय घडलं ती. चला बाहेर, संधी जमा झाले त्या. चला चला. या ना डॉक्टर. वेलकम डॉक्टर. या बसा ना. हो तुम्ही माझ्या शब्दाचा मान राखलात त्यासाठी थँक्यू. हो तुम्ही लाजवताय मला, त्यात काय एवढं. तुम्ही दोघे गप्पा मारत बसा. तुमच्या दोघांसाठी मी चहा टाकते. अहो नाही त्याची काही गरज नाही. माझा जस्ट चहा झालाय. यांना हवा असेल तर तुम्ही टाकला तरी चालेल. नाही मला नकोय. बर ठीक आहे बोला ना. तुम्ही असं अचानक मला घरी का बोलवलंय. डॉक्टर मला तुमची माफी मागायची आहे. माझं चुकलं. खूप चुकीचं वागलं तुमच्याशी. मला माफ करा. अहो हे काय करताय. याची काही एक गरज नाहीये. गरज आहे डॉक्टर. मी तुमच्यावर संशय घेतला म्हणून मंजू रुसून बसली माझ्यावर.
खरंच मला माफ करा. तुमच्यासारख्या देव माणसावर संशय घेतला मी. हो, तुम्ही लाजवताय मला. मी झालं गेलं सगळं विसरून गेलोय आणि इतका दिवस मी कोणाचाच राग म्हणत नाही धरू शकत. बरोबर आहे तुमचं, पण मंजू तशी नाही ना. ती अजूनही रुसून बसली माझ्यावर. अहो काय हे, आपलं त्या दिवशीच बोलणं झालं होतं ना. मी तुम्हाला त्या दिवशीच म्हणालो होतो मी यांना माफ केलंय. आणि अशा अवस्थेमध्ये जर का तुम्ही त्यांच्यावरती रागवणार असाल तर ते चुकीचं आहे. उलट तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. तेवढं मोठ्या मनाने तुम्हाला सॉरी म्हणतात, माफ करून टाका त्यांना. आपल्या जवळचा माणूस जर का बोलत नसेल ना तर खूप त्रास होतो त्याचा. बोला त्यांच्याशी. बोलताय ना. ठीक आहे, आता तुम्ही बोलताय म्हणून बोलते मी यांच्याशी. मंजुळाला निवांत वेळ मिळाला तर ती सतत संजूचा विचार करेल आणि तो मला खूप महागात पडेल. नाही नाही नाही, काहीतरी करून मंजूला इथून बाहेर काढावं लागेल. डॉक्टर, थँक्यू. तुमच्यामुळे ही माझ्याशी बोलायला तयार झाली. अहो नुसतं तयार होऊन काहीच उपयोग नाही. खरं तर तुम्ही एकमेकांसोबत खूप चांगला टाइम स्पेंड केला पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, मी खूप काम करून थकल्यासारखं होत आहे. मला ब्रेक म्हणून कुठेतरी फिरायला जायचंय. मी महाबळेश्वरला जातोय. तुम्हीही माझ्यासोबत याल का? मला बरं वाटेल, तेवढीच कंपनी होईल. या अशा अवस्थेत डॉक्टर कसं शक्य? हो काय अशा अवस्थेत? मी आहे, तुम्ही नका काळजी करू. मी तुमची सगळी काळजी घेईन. नाही नको डॉक्टर, तुम्हाला माहिती आहे ना आधीच पैशांचे किती प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला. त्यात ही ट्रिप आम्हाला नाही परवडणार. खरंच नको. अहो तुम्ही नका खर्चाचं टेन्शन घेऊ, मी आहे ना. नाही डॉक्टर, उगाच तुम्हाला आमच्यामुळे त्रास नको. बरोबर आहे मंजूचं, उगाच आमच्यामुळे कशाला खर्च तुम्हाला. अहो खर्चाचं काय, मी अशीही गाडी बुक करणार आहे. तुम्हाला फक्त गाडीमध्ये येऊन बसायचंय. फार काही खर्च येणार नाही आणि मलाही छान वाटेल तुम्ही सोबत आलात तर. नाहीतर मला एकट्याला खूप कंटाळा येईल. तुम्ही त्यांच्याकडे काय पाहताय? हे पहा, तुम्ही आला नाही ना तर मी इथून निघून जाईन ना. परत बोलणार नाही मी तुमच्याशी. नाही डॉक्टर प्लीज, हे पहा, मी तुमच्या शब्दाला मान देऊन इथे आलोय. तुम्ही माझ्या शब्दाला मान द्या. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही यायला तयार आहे. पण जास्त दिवस नाही हा, फक्त 2च दिवस. ठीक आहे, बेस्ट. 2 तर 2 दिवस. ठरलं तर मग उद्या महाबळेश्वर. आज्जे, मी ना महाबळेश्वरला चालली. येताना तुला स्ट्रॉबेरी आणते बर का. अगं एवढ्यावरच भागावती असं वय. तिथला कागद आणि पेन घे आणि मी सांगते ते लिहून घे बघू. आज्जे, असं काय काय आणायला सांगणार आहेस तू? अगं शाल थंडीसाठी बरी पडते. आणखीन एक शटर चांगला, परत एक चप्पलचा जोड, 4-5 लुगडी आणि एक कान टोपी. आज्जे, हे सगळं ना मी आणलं असतं, पण तिथे हे काय फुकट नाही मिळत. नाही तुझ्याच्याने होत तर कशाला ग म्हणती? हे आणतीन ते आणती. खिशात नाही दमडीन बाजारात निघाली कोंबडी. डिंपे, ए डिंपल इकडे ये. हा आले. आज्जे, मी आलीच ग. तिथं बी काय कान करू नकस म्हणजे झालं. आजी, या गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात. त्यामुळे माझ्याशी बोलताना जरा नीट विचार करून बोलत जा. आलाय मोठा देव माणूस. ती गावातल्याला सांग, मला नाही. खालमुंड्या पाताळ धोंड्या. आज्जे चल ग. आणि येताना तू जे सगळं सामान सांगितलंय ना ते सगळं घेऊन येते बघ. सगळं घेऊन ये, नाहीतर जर का काय विसरलीस ना तर तुला घरातच घ्यायची नाही बघ. आधीच सांगून ठेवते. अगं आणते सगळं. चला डॉक्टर. 1 मिनिट, तू कुठे चाललीस?
कुठं चालली म्हणजे? तुमच्या संग महाबळेश्वरला. तू मला विचारलंयस, मी तुला ये असं नाही म्हणालो, परवानगी नाही दिली तुला. डॉक्टर, तुमच्या परवानगीची ना मला गरज पण नाहीये. मंजू दीदीच मला म्हणाली माझ्या संग चल, म्हणून येते. आणि तुमची जर इच्छा नसेल ना तर मी नाही येत. तसं तिला फोन बी करते आणि ती मला आधीच म्हणाली तू जर येणार नसशील तर मी बी नाही येत. आणि तसं डॉक्टरांना फोन पण करून सांगते. पण नंतर मलाच वाईट वाटलं. नंतर विचार केला कशाला उगाच तिच्या आयुष्यातले 4 क्षण वाया घालवायचे, म्हणून मी तयार झाले. पण तुम्ही जर म्हणत असाल नको येऊ तर मी तसं तिला फोन करते, सांगते तिला. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, मी येऊ का थांबू इथं? चल. काय ग डिंपे, कुठं निघालीस? कुठं चालले म्हणजे? महाबळेश्वरला. तुला सांगितलं की मी. सांगितलं होतं ना कुठं जायचं नाही म्हणून. चला तू पाहिलं. मम्मी, मंजू दीदी आणि डॉक्टर ऐकणच झालेत, म्हणून मी चालली. पण आता तू जर नको म्हणते तर मंजू दीदीला मी फोन करते. पण मी जर नाही गेले तर माझ्यामुळे ती पण कॅन्सल करत. पण आता तू जर नाहीच म्हणते तर करते मी तिला फोन. थांब 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 डिंपल थांब. मंगलताई, येऊ द्या तिला. ती सोबत असेल मंजुळाला सोबत होईल. आणि शिवाय 2 जण नवरा बायको असल्यामुळे मला ऑकवर्ड झाल्यासारखं होईल. शिवाय तिचं लग्न झाल्यानंतर कुठे फिरायला मिळणार आहे का तिला? येऊ द्या. मंगल, जाऊ दे तिला. माझी नात मस्त खमकी आहे. येताना मला शाल, शटर, कानटोपी, लुगडी, चपल्या ही सगळं आणणार आहे. मम्मी प्लीज जाऊ दे ना ग मला. मंगलताई, येऊ द्या तिला सोबत. मी आहे ना. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? तसं नाही. बरं ठीक आहे, जावा घेऊन. डॉक्टर, झाली का तयारी? गाडी बाहेर लावली म्हणलं. आवरला असेल तर जायचं का? हा हा चला. येऊ का मम्मी? येतं मंगलताई. डिंपे, काळजी घ्या, जपून जा. वय. डिंपल, तू मागे बस, पुढे मंजुळा बसेल. पर क्यों? तुला इथं सांगितलं कळतं ना, बस. अहो, ठीक आहे शॉट. हा, नीट लॉक केलंस ना? हो गॅस, नळ, लाईट वगैरे बंद केलंस? हो हो, तुम्ही काळजी करू नका, सगळं बंद केलंय. मंजुळा, तुम्ही पुढे बसा, मागे डिंपल बसेल. नाही नको, मी बसते ना यांच्या बरोबर. अहो बसा हो. या. चालत ना डॉक्टर? हो. सांभाळून जा बरं का डॉक्टर. हो. शुभप्रभात डॉक्टर. हो, काळजी घे रे. हो. वा, या वातावरणात ही गरमागरम भजी कसली भारी वाटते ते. हो ना, खूप टेस्टी लागतात ना भजी. भज्यांसोबत गरमागरम चहा झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. बरं, पटकन भजी संपवा आणि मला सांगा कुठे कुठे फिरायला जायचंय. मी सांगू? आर्थर पॉइंट, केटस पॉइंट, इको पॉइंट आणि हा सनसेट पॉइंटला जाऊयात का? तो लाल बुंद सूर्य जेव्हा हळूहळू अस्ताला जातो तेव्हा किती सुंदर दिसतो ना. असं वाटतं तो आपल्याला सांगतोय की मी पुन्हा उद्या येणार आहे, नवी एनर्जी घेऊन, नवी उमेद घेऊन. आपण एक काम करूयात, आपण सनराइज पॉइंटला जाऊयात का उद्या सकाळी उठून? डॉक्टर, मी इथंच थांबतो. मंजुला जिकडे जायचं ना तिकडे घेऊन जा. तिला निसर्गात फिरायला खूप आवडतं. तिची खूप दिवसांपासूनची इच्छा होती आणि मुंबईत राहिल्यामुळे तिने सगळं मिस केलंय. असं कसं? मी एकटीनेच नाही, तुम्ही सुद्धा हे सगळं खूप मिस केलंय. आणि हे बघा, मी तुम्हाला सोबत घेऊनच जाणार. मी एकटी कुठेही जाणार नाहीये तुम्हाला सोडून. अगं तू एकटी कुठे आहेस? हे दोघं आहेत ना सोबतीला. हाँ मंजू दीदी, मैं हूं ना तुम्हारे साथ. नाही, आणि तुम्ही इथे बसून काय करणार? तुम्ही सुद्धा यायचं आमच्या बरोबर.
हे बघ, माझ्यामुळे तुम्हाला इतका सगळा आनंद घेता येणार नाही, आणि इतक्या लांब येऊन तुम्हाला आनंद घेता येणार नाही याचं मलाच खूप वाईट वाटेल. तुम्ही सगळे जा, एन्जॉय करा. मी इथपर्यंत आलोय हेच खूप आहे माझ्यासाठी. बरं, तुमचं दोघांचं ठरलंय का फायनली? नाहीतर आपण 2 दिवस इथेच चर्चा करत बसायचो. आवरा लवकर, निघूयात. डॉक्टर, मी पण येणार हा. अरे हो, तुलाही घेऊन जाणार. मंजू, तू सगळं फिरून ये, नंतर तुझ्या डोळ्यात बघून मला सगळं फिरून यायचंय, अनुभवायचंय. ठीक आहे. चला. कसली भारी जागा है ही. मैं जब बड़ी हीरोइन बनूंगी ना तो पहले यहीं पे आऊंगी. मग सगळे माझे फोटो काढतील. अयो कनिस. भैया कैसे दिया? हो, भैया कोणाला म्हणता? मी पण मराठी माणूसच आहे आणि माझ्याशी मराठीतच बोलायचं जर तुम्हाला मक्याचं कणीस पाहिजे असेल तर. अहो भैया म्हणजे भाऊच. बरे कनिस द्या की. ए दे रे. कसला भारी वास येतोय. मीठ लावू का? हा लावा. लिंबू पिळायचं का? लावा की. किती रुपये झाले? 30 रुपये. हा, हे घ्या. हे घ्या, हे घ्या. तुम्ही खाणार? कुठं गेली हे दोघं? आता कुठं शोधू यासनी? डॉक्टर मुद्दामून तर नाही ना मला इथं सोडून गेले. कुठं गेले असतील डॉक्टर? माझा संशय खरा ठरला. डॉक्टरांनी बरोबर संधी साधली. येऊ देस त्यांना. सांगतेच आता आल्यावर. मुद्दामून मंजू दीदीला कुठेतरी घेऊन गेलेत. पण मी बी नावाची डिंपल आहे. बरोबर इंगा दाखवते त्यांना. फोन लावून बघते. नाही नको. मंजू दीदीकडे तर फोनच नाही. तिचा फोन तर आजींकडे आहे. उगाच त्यांनी फोन उचलला तर काळजी करत बसतात. आता कुठं हुडकू या दोघांनी? डॉक्टर, तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाहीये. आम्हाला हे सगळं अनुभवायला मिळतंय ते फक्त तुमच्यामुळे. खरंच तुमचे खूप खूप आभार. मला आवडतं इतरांना आनंद द्यायला. त्यांच्या आनंदातच माझा आनंद असतो. आणि आज मी तुम्हाला आनंद देणार आहे. जा, या त्रासातून मुक्त व्हा. डॉक्टर, 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 काय झालं हसायला? सांगा ना डॉक्टर, का हसताय? हा, ते हा, मला माझा एक पेशंट आठवला. त्याला उंचीची खूप भीती वाटायची. त्याची उंचीची भीती काढण्यासाठी मी त्याला एकदा लोणावळ्याला घेऊन गेलो होतो. खूप उंच डोंगरावर. त्याने मला खूप शिव्या घातल्या. का? कारण तो उंचीला घाबरत होता. नंतर त्याला खूप भारी वाटायला लागलं. आता तो एकटा जातो खूप उंच उंच ठिकाणी, ट्रेकिंग वगैरे करतो. अचानक मला त्याची आठवण आली. तुम्हाला एक गोष्ट दाखवली ना की तुम्ही सुद्धा हसणार आहात. कुठली गोष्ट? त्यासाठी तुम्हाला डोळे बंद करावे लागतील. अगं,
कशाला डोळे बंद करायचे? काय हो, मी सांगते म्हणून करा ना प्लीज. उघडू का? नाही, आता उघडा. हे बघा, हे काय? एका स्पर्धेत जिंकलेलं गिफ्ट आहे. अरे वा, कॉंग्रॅट्स. डॉक्टरांना बी बोला की कॉंग्रॅच्युलेशन. या दोघांनी बी तो गेम जिंकलाय. कसली स्पर्धा होती? बेस्ट कपल. अहो काय झालं, गंमतच झाली. मी आणि डॉक्टर फिरत फिरत चुकून त्या स्पर्धेच्या ठिकाणी गेलो आणि त्या लोकांनी आमच्या दोघांना कपल समजलं म्हणून खेळलो. हो ना, आम्ही सुरुवातीला खूप नकार दिला, पण त्यांनी आम्हाला खूप आग्रह केला, मग आमचा नाईलाज झाला. हो ना, म्हणत नसताना बी खेळले आणि तरी बी जिंकले. गंमतच आहे ना. आणि अजून एक गंमत झाली, हे दोघं मला एकटीला सोडूनच फिरायला गेले. डिंपल, अगं काही बोलतेस का? आम्ही तुला सोडून नव्हतो गेलो, तूच तुझ्या बेंदळेपणामुळे हरवली होतीस आणि आमचा निम्मा वेळ तुला शोधण्यातच गेला. फिरायचं राहिलं बाजूला. मंजू, तुला आठवतंय लग्नानंतर सोसायटीतल्या सगळ्या कार्यक्रमात तू भाग घ्यायचीस आणि सगळी बक्षिसं मिळवायचीस. आज परत तुला हे बक्षीस मिळताना पाहून खूप आनंद होतोय. खरंच खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू सो मच. अहो हे काय, तुमचे डोळे का पाणावलेत? अगं नाही, आतापर्यंत तू सगळ्या स्पर्धेत भाग घ्यायचीस आणि बक्षिसं मिळवली आहेत. आपण जेव्हा एका स्पर्धेत भाग घ्यायचो ना, तेव्हा आपण नेहमी हारायचो. ती म्हणजे बेस्ट कपलची स्पर्धा. माझ्यामुळे तुला आवड कधी जिंकताच आला नाही, कारण मी कधी बेस्ट पार्टनर होऊच शकलो नाही. पण आज छान वाटत, माझ्याशिवाय का असे ना तुला आवड मिळाला. हा, असं का बोलताय तुम्ही? माझ्यासाठी तुम्हीच बेस्ट कपल आहात. म्हणजे जेवढं मंजुळा तुमच्यासाठी करते तेवढंच तुम्ही तिच्यासाठी करता. बायकोवर विश्वास असणं, तिची साथ देणं सोपं नसतं. हो, माझ्यासाठी तुम्ही सुद्धा बेस्टच आहात. आपण सगळेच बेस्ट आहोत आणि इथलं जेवण बी बेस्ट आहे. मला ना लय भूक लागली. आपण जेवायचं का? हो चालेल. हो चला. नाम्या, ए नाम्या, काय झालं रे? हा, का रडायला लागलायस? तू जवळचं कोणी गेलो काय? कोण? ए माकडा, अरे काय बोलायला लागलायस तू? सुधबीर गेले काय तुझे? मंजू महाबळेश्वरला गेली. अरे ती गेली तर जाऊ दे ना, तुझ्या का पोटात दुखतंय? पण ती डॉक्टर संग गेली. मला एकदा बोलली असती ना की मला महाबळेश्वरला जायचंय, तर मी अख्खा महाबळेश्वर इकडे आणला असता. तर अरे महाबळेश्वर म्हणजे तुझ्या दुकानातला माल नाही वैर, ते सायकलवर टाकून इथं आणायला. मग मी तिला तिकडे घेऊन गेलो असतो आणि महाबळेश्वर फिरून आणला असता. हा, अरे 1 रुपयाची चुन्याची डबी सोडत नाहीस कधी तू, आणि आला मोठा सांगायला लागलाय मंजूला घेऊन महाबळेश्वरला फिरायला जाणारा. तुझं रडगाणं बंद कर आणि मला सामान दे. नाही देणार, कुणाला बी सामान नाही देणार. माझ्या घरात अंधार असताना दुसऱ्यांच्या घरात दिवा नाही पेटणार. यो माझ्यावर अन्याय आहे.
ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. लका हे पाकच कामात न गेले. आता ह्याला मलाच वटणी आणावं लागेल. आता का नाही सगळं सामान मी घेतो, ते बी फुकाट. हा बजा 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 दे इकडं. का आलास का वटणीवर? हे गे लिस्ट आणि त्यातलं जे काही सामान असेल का नाही पटकन भरून दे. 1 लिटर तेल. ए 1 लिटर दूध आणि 1 किलो शेंगतेल असेल ते. बजा बापू, तुला पोलीस स्टेशनला यायला लागेल, साहेबांनी बोलवले. का झाले काय? तुझं आणि सुरेश बापूचं चांगलं होतं ना? होय तर होतं की. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलाय, चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवले. महत्वाचा पुरावा हाती लागलाय. डॉक्टरांना बोलवायचं म्हणत होते, तू येऊन जा. होय होय चालतंय की, ये तू. मंगल, टोनी जेवला का ग? हा वयच खाल्लंय, पण राग काय अजून केला नाही. बसले रुसून. कुणाचा फोन येणार आहे का? अहो बघा की, डिंपलचं गेल्यापासून काय फोन नाही. अगं किती काळजी करशील, ती एकटी आहे का तिकडं? बाकीची माणसं बी आहे की तिची काळजी घ्या. आतापर्यंत 2दा घरातून पळून गेली पोरगी. तेव्हा लहान होती म्हणून तिला नव्हती अक्कल. आता डॉक्टरांबरोबर आहे, हुशार झाली ती, आता नाही तशी वागणार. पण काय माहित, ती गेल्यापासून ना जीवाला लई घोर लागलाय माझ्या. अगं एवढं आहे तर तूच कर की फोन. तिच्या फोनची वाट कशाला बघतीस? बाई मॅच लावते डिंपलला फोन. काय गरज नाही फोन करायची. बाईच माझ्या करती तर करू दे की तिला. कशाला पोरीची काळजी करायची? आपल्या आई बापाने का आपल्याला मनासारखं वागू नाही दिलं, सारखं 4 भिंतीच्या आतच. ठेव फोन खाली. अहो पण आत्या, पण बिन काय मला सांगू नकोस. तो फोन ठेव बाजूला, नाही तर मीच फोन करून सांगल तिला तिकडच्या तिकडे जा पळून म्हणून. नाही ठेवते मी फोन. बाई तेल आण गरम करून, माझं पाय दुखत्यात लय. वय आणती बघा. मंगल मी येतो. वय अहो खूप थंडी वाजतीये ना? हो ना. अरे तुम्ही इकडे काय करताय? तुमच्यासाठी तिकडे मस्तपैकी सरप्राईज प्लॅन केले मी. काय सरप्राईज? हो चला 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 चला. या. अयो, ऐसा तो मैंने फिल्मों में देखा था. कसलं भारी आहे. हो ना, किती सुंदर अरेंजमेंट केलीये ना. ही गुलाबी थंडी आणि त्यात कॅम्प फायर, खरंच खूप मजा येईल. हे सगळं खास तुमच्यासाठी केलंय. म्हणजे हे सगळं तुम्ही? डॉक्टर, हो एवढा खर्च करायची काय गरज होती? अहो तुम्ही परत टेन्शन घेतलं. अहो पैसे काय आज आहेत उद्या नाहीयेत, आणि ते जर का कोणाच्या चेहऱ्यावरती आनंद येण्यासाठी खर्च होणार असेल तर त्या प्रॉब्लेम काय? म्युझिक, नाचा. डिंपल, मंजू तूही जा ना, एन्जॉय कर. नाही नाही नको. हे सगळे यंगस्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये आपण कुठे उगाचच नाचायचं. अगं मग काय झालं, तुम्ही दोघी नाचा, डॉक्टर आता सोबतीला. नाही नाही खरंच नको. डॉक्टर हिला घेऊन जा नाचायला. हो नाही नाही नाही, मलाही नाही नाचता येत. म्हणजे मी यांना लांबूनच बघेन, तुम्ही जा दोघी. डॉक्टर, इथं काय डान्सची कॉम्पिटिशन आहे का? तुम्हाला असं नाचताना कोणी नाही बघणार. चला बरं तुम्ही दोघं, चला. मंजुळा, काय झालं? कंटाळलात का?
नाही नाही, कंटाळा नाही आलेला. यांना भूक लागली असेल ना, जेवायला घेऊन जाते. अहो थांबा, डिंपल जाईल. नाही नको, उगाचच तिला कशाला त्रास. मी आहे ना, तिला एन्जॉय करू दे. मी जाईन घेऊन त्यांना. अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, डिंपल आपली खूप हुशार आहे. डिंपल नका टेन्शन घेऊ, डिंपल आहे. तुम्ही हा क्षण जगा. क्या हुआ? अगं यांना भूक लागली आहे. नाही, उगाचच तिला कशाला त्रास. मी जाते. नाही ठीक आहे मंजू दीदी, तुम्ही करा एन्जॉय, मी जाते. नाही नको, तुला उगाचच कशाला त्रास. मी जाईन यांना घेऊन. आणि यांना गोळ्या द्यायच्यात ना. अगं त्रास कसला त्यात, मला बी पाणी प्यायचं आहे. मी येते जाऊन लगेच. जेवण खूप छान आहे, तू सुद्धा जेवून घे ना. नाही, मी जेवल त्यांच्या संग. तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात ना, त्यामुळे तुम्ही जेवून घ्या. आणि तुम्हाला काय पाहिजे असेल ना तर मला सांगा. हो, थोडं पाणी. हा देते. हे घ्या. डिंपल, डॉक्टर नेमके कसे आहेत ग? मंजू दीदीच्या नवऱ्याला डॉक्टरांची शंका आली का काय? का काय झालं म्हणजे असं काय विचारताय? नाही, सहजच. म्हणजे आम्ही जेव्हा या गावात आलो तेव्हा डॉक्टरचं आणि मंजूचं अजिबात पटत नव्हतं. पण आता बघ ना, केवढी घट्ट मैत्री झाली त्यांच्यामध्ये. हा चमत्कार कसा काय झाला? डॉक्टरांमुळं. तो कसा? म्हणजे तुम्हाला माहितच आहे ना डॉक्टर किती चांगले आहेत. पण मंजू दीदीला डॉक्टरांबद्दल गैरसमज झाला होता. पण डॉक्टर त्यावरनं कधीच तिच्यावर चिडले नाही, तिला काय बोलले नाहीत. ह्या जगात कोणाचा फायदा होणार असेल ना तरच लोक एकमेकांशी नीट वागतात. पण आपले डॉक्टर तसं नाहीत, ते लय चांगले आहेत बघा. हो ना, बघ ना, ते आता किती करतात आमच्यासाठी. मंजूला इतका आनंदी मी कधीच बघितलं नव्हतं. डॉक्टरांचा खरा चेहरा तरी कुठं बघितलाय तुम्ही? तो कळेल तुम्हाला लवकरच. बोल, सुरेश बापूंना का मारलंस? मी नाही मारलं साहेब. हात खाली घे, खाली घे. तुमच्या दोघांचं अख्ख्या गावाला माहिती आहे. मारायचं असतं तर मी त्याला कधीच मारलं असतं. वाट बघत बसलो नसतो. आमचं वैर एवढं पण नव्हतं की मी त्याचा जीव घेईन. माझा ऐका साहेब, त्याचा खून त्या जमिनीच्या व्यवहारातनं झाला असणार. साहेब, डॉक्टर आले चौकशीसाठी. ठीक आहे, बसवा त्यांना. आलोच मी. तुझ्याकडे नंतर बघतो मी. गुन्हा कबूल केल्याशिवाय असं सोडणार नाही तुला मी. बसा बसा बसा. बोला. नमस्कार. नमस्कार. तुम्ही चौकशीसाठी बोलवलं होतं, विचारा काय विचारायचंय. डॉक्टर, तुमचं आणि सुरेश बापूंचं काय रिलेशन होतं? किती वेळा भेटला होता तुम्ही त्यांना? मी 1-2 वेळाच त्यांना भेटलोय. फारच दिलदार आणि डॅशिंग व्यक्तिमत्व होतं ते. कशा संदर्भात भेटला होता? जमिनी संदर्भात. ऍक्च्युली त्यांना जमीन विकत घ्यायची होती आणि त्या संदर्भात त्यांनी गावातल्या किंवा गावाच्या आजूबाजूच्या बऱ्याच ठिकाणी जमिनी बघून झाल्या होत्या. आणि मलाही हॉस्पिटल बांधायचं होतं, म्हणून त्या संदर्भात त्यांच्याकडून काही माहिती मिळते का यासाठी मी त्यांना भेटलो होतो. मग मिळाली का तुम्हाला तुमच्या मनासारखी जागा? नाही मिळाली. आमच्या माहितीनुसार तुम्ही मंजुळाची जागा विकत घेताय आणि ही तीच जागा आहे ज्या जागेच्या व्यवहारामुळे सुरेश बापूंचा खून झालाय, असा आम्हाला संशय आहे. नाही, मला काहीच आयडिया नाहीये त्या बाबतीत. आणि मी मंजुळाची जमीन अजून विकत नाही घेतलेली. इन्स्पेक्टर साहेब, हो डॉक्टर साहेब देव माणूस आहेत आमच्या गावचे. तसं बी मंजू आणि डॉक्टरांची मैत्री झाली आता.
आणि मंजू आता अडचणीत आहे ना, त्यामुळं डॉक्टरांचं सवय आहेच अडचणीत असणाऱ्या माणसाची मदत करायची. म्हणूनच डॉक्टर मंजूची जमीन विकत घेत होते. साहेब तुमची काय हरकत असेल आणि जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत मी मंजुळाच्या जमिनीचा व्यवहार करणार नाही. नाही, व्यवहार करायचा नाही करायचा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, आम्ही कोण सांगणार आहे. बरं काही माहिती लागली तर कळवतो तुम्हाला. थांबा चव्हाण, यांचे फिंगरप्रिंट्स घ्या. डॉक्टर घ्या. हे काय झालं हाताला? आहो ते डॉक्टर तुम्ही बोला. सकाळी काच पुसायला गेलो तेव्हा काच फ्रेम मधून निखळली आणि तिला पकडायला गेलो तेव्हा इथे कापलं गेलं. काच निखळली तर ते खाली पडल्यावर फुटेल ना, आणि काच पकडताना दोन्ही हाताला लागणार. एका हाताला कसं काय लागलं मग? नाही करेक्ट आहे, काचेला मध्ये तडा गेला होता, पुसताना आधी कापलं गेलं मग ती फ्रेम मधून निखळली आणि तिला पकडायला गेलो तेव्हा जास्त कापलं. नाही असू द्या असू द्या असू द्या, नका काढू पट्टी. आपण तुमचे फिंगरप्रिंट नंतर घेऊया. साहेब डाव्या त्याची घेऊ शकतो आपण. थांबा. काय चव्हाण, हे का आताचे फिंगरप्रिंट्स कधी घेतात का? डॉक्टर तुमची जखम बरी झाली ना, मग आपण दोन्ही हाताचे फिंगरप्रिंट्स घेऊया. नक्की साहेब, नाहीतर तुम्ही परत म्हणाल डॉक्टर चौकशीसाठी आले आणि फिंगरप्रिंट्स न देताच निघून गेले. तसं नाही, तुमची चौकशी फक्त फॉर्मॅलिटी होती आणि तुम्ही स्वतःहून चौकशीसाठी आलात ना, त्याबद्दल थँक्यू. इन्स्पेक्टर साहेब, अहो थँक्यू काय म्हणताय? माझ्या हाताची जखम बरी झाली की मी पहिल्यांदा तुम्हाला येऊन भेटेल आणि फिंगरप्रिंट्स येईल. ठीक आहे, ठेव का सर?